या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लोअर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. नमस्कार. वैजापूर टाइम्स बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पाहूया महत्त्वाच्या घडामोडी वैजापूर टाइम्स बातमीपत्रामध्ये. शिवरेते माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी शिवूर येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाई यांच्या प्रतिमेची गावातून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान 7 फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात माता रमाई जयंतीनिमित्ताने सामूहिक अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. 11 फेब्रुवारी रोजी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी महाभोजनदान देण्यात आले. त्यानंतर भीमबुद्ध गीतांचा स्वरांजली हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी शालिनी पगारे, मीराबाई पगारे, कांताबाई पगारे, शोभा पगारे, कडूबाई पगारे, लताबाई पगारे, सुनीता धनेश्वर, दीपाली पगारे, अर्चना पगारे, शशिकला पगारे, आम्रपाली पगारे, सारिका त्रिभुवन, जया पगारे, वंदना पगारे, विश्वा पगारे, संगीता पगारे, लता पगारे, तेजस्विनी पगारे यांनी परिश्रम घेतले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मांडकी येथे अखंड हरिनाम सप्ताह. वैजापूर तालुक्यातील मांडकी येथे संगमेश्वर महादेव मंदिर, गंगाश्रम, लागणी मांडकी देवळी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या या सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि रामायणाचार्य हरिभक्त पारायण संतोषजी महाराज नालेगावकर यांच्या वाणीतून संगीत श्रीमद रामायण कथा संपन्न होत आहे. कथा साथ संगत गायक अरुण वाळके, सागर बोर्डे, अमोल लघाणे यांची साथ संगत लाभत आहे. यासह सप्ताहात नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन होत असून महंत राम प्रकाशानंद महाराज राजदेहरे यांच्या कीर्तनाने या सप्ताहाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप होत आहे. या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. रस्ता अपघातातील जखमी तरुणाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू. वैजापूर तालुक्यातील वाघला येथील दत्तू पोपट चव्हाण वय 32 यांचा रोड अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार 9 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:15च्या सुमारास शिवूर बंगला ते छत्रपती संभाजीनगर रोडवर त्यांचा अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांना वाल्मिक चव्हाण यांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद शिवूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी बांधवांनी अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच विविध विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत यासाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली. एक 100चा ट्रान्सफॉर्मर जर असेल तर 40 मोठी साहेब आपण एका बाजूला काय विचार करतोय का सोलर असल्यामुळं नवीन ट्रान्सफॉर्मर साठी आपण आता निधी देणार नाही. परंतु सोलर पुढे जिथं नवीन वीर खोदली तिथं आपण सोलर करतोय. परंतु जुन्याच्या बाबतीत काय, कारण आजही पाहिलं अक्षरशः एका 100च्या ट्रान्सफॉर्मर वरती 40 मोटारे 5च्या 5 एखाद्या हेडचं कमी जास्त का. परंतु या वर्षामध्ये 26-27 मध्ये ट्रान्सफॉर्मर साठी जास्तीत जास्त निधी ग्रामीण भागाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद या ठिकाणी झाली पाहिजे. पोखरी येथील 42 वर्षीय व्यक्ती बेपत्ता. वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील नारायण भाऊसाहेब माळकर वय 42 हे दिनांक 30 डिसेंबर 2025 पासून सायंकाळी 4:30 वाजेपासून बेपत्ता आहेत. या संदर्भात नातेवाईकांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ते अद्याप सापडले नाहीत. बेपत्ता नारायण माळकर यांचा रंग सावळा, उंची सुमारे 170 सेंटीमीटर असून अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट असल्याचे वर्णन देण्यात आले आहे. या संदर्भात 13 फेब्रुवारी 2026 रोजी शिवूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यासोबतच आजचे बातमीपत्र इथेच समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स.